श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर काय झालं, घरी केलं होती चिकनची रस्सा भाजी. तर ती रस्सा भाजी कशी केली, सर्वात प्रथम चिकन बारीक पीस केले होते. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून 20 मिनिटासाठी ठेवलं होतं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये कांदा टाकला बारीक चिरून. तो कांदा पूर्ण लाल झाल्यानंतर जे आपण चिकन बाजूला ठेवलं होतं सगळं मिश्रण लावून, ते चिकन त्यामध्ये ॲड केलं. ॲड केल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनिटासाठी चांगलं असं वाफ परतवून घेतलं. परतल्याच्या नंतर एक पातेल्यावरती झाकण ठेवलं आणि त्यावरती पाणी टाकलं. पाणी गरम होऊस तोपर्यंत इकडं मी कांदा भाजून घेतला होता मसाल्यासाठी. तर मी कांदा उभा चिरून चांगला भाजून घेतला. त्यानंतर खोबरंही मी चांगलं भाजून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता खोबरंही आपलं छान भाजलं. त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ ॲड केलं. बाजरीच्या पिठाने टेस्ट छान येते. बाजरीचं पीठही चांगलं खरपूस भाजून घेतलं. त्यानंतर मी जे भाजलेला कांदा आणि खोबरं होतं त्यामध्ये थोडीशी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकली. हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्या नंतर जो मसाला मी वाटला होता तो मसाला ॲड केला. मसाला ॲड करून चांगला असा परतून घेतला. त्यामध्ये नंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरकुल मसाला, धना पावडर, हळद हे सगळे मसाले ॲड केले आणि नंतर एक तेल सुटूस तोपर्यंत परतून घेतला. तोपर्यंत इकडे चिकनही शिजलं होतं. नंतर ते चिकनमध्ये ॲड केलं आणि जे बाजरीचं पीठ भाजलं होतं तेही त्यामध्ये पाणी टाकून ॲड केलं. तर तुम्ही बघू शकता उकळायच्या आधीच तरी खूप सुंदर अशी आली होती आणि चवही खूप सुंदर आली होती. मीठ टाकायला विसरू नका बरं का. छान अशी आपली ही भाजी झाली होती. सगळ्यांना खूप आवडली आणि तरी तुम्ही बघू शकता खूप छान अशी झाली होती. झणझणीत अशी ही भाजी झाली होती. जर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.